दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की राज्यामध्ये 11 विधान परिषद जागांकरता निवडणूक होते जुलै महिन्यामध्ये. यापैकी 5 जागा आमदारांची संख्याबळ पाहता भाजपला सहज मिळू शकतात. सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपची खूप पिछेहाट झालेली आहे. माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपने गमावलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यात पुन्हा पक्षाला उभारी देण्याकरता म्हणून भाजप एखादी विधान परिषद जागा सोलापूर जिल्ह्याकरता देऊ शकते व याकरता प्रशांत परिचारक जे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत त्यांना आमदारकी दिली जाऊ शकते अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. याचे दुसरं कारण असं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये मातब्बर नेते असणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांचं तिकीट घेऊन ते विजयी झालेले आहेत. त्यामुळं आमदार मोहिते पाटील यांच्याविषयी सुद्धा संशय कल्लोळ आहे भाजपमध्ये आणि त्यांना भाजपमधनं बाजूला करावं, त्यांची आमदारकी रद्द करावी अशी ही मागणी होतीये. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या 2 जागा लोकसभेच्या तर भाजप हारलंच, त्याचबरोबर मोहिते पाटील यांच्यासारखा जो मातब्बर गट होता तोही या पक्षापासून दूर गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जे अन्य पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, याचबरोबर शिवसेना शिंदे गट व अन्य पक्षांशी समन्वय राखून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा विधानसभेच्या जागा काबीज करण्यासाठी भाजपला समन्वयाची गरज आहे. आणि प्रशांत परिचारक हे सर्वच पक्षांमध्ये सर्व त्यांचे मित्र आहेत. अशा परिस्थितीत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबद्दल सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये संशय कल्लोळ आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की अजितदादांच्या आमदारांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम प्रामाणिकपणे केलं नाही, त्यामुळे निंबाळकरांचा पराभव झाला. खरं तर प्रशांत परिचारक हे माढा, सोलापूर आणि सांगली या 3 लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख होते आणि तीनही जागा ते क्लस्टर प्रमुख असणाऱ्या 3 जागा, तीनही जागा भाजपनं गमावलेल्या आहेत. एवढंच काय, पण प्रशांत परिचारक यांचा जो पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे तिथं सुद्धा 45,000चं मताधिक्य सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांना आहे, त्या काँग्रेसच्या आहेत. तिथेही भाजपची पिछेहाट आहे आणि परिचारकांचं वर्चस्व असणाऱ्या, त्यांचा कारखान्याचं कार्यक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील माढा लोकसभा मतदारसंघात जोडलेल्या गावांमध्ये सुद्धा 21,000चं मताधिक्य हे धैर्यशील मोहिते पाटील जे शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार होते त्यांना मिळालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पण प्रशांत परिचारक हे जुने नेते आहेत सोलापूर जिल्ह्यातले, भाजप बरोबर ते अनेक वर्षांपासून काम करतायत आणि त्यांचे बाकीचे जे घटक पक्ष आहेत, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिंदे यांची शिवसेना, यांच्यावर त्यांचे संबंध चांगले आहेत. अशा परिस्थितीत या सगळ्या नेत्यांना एकत्र घेऊन आणि लोकसभेला निर्माण झालेलं संशय कल्लोळाचं वातावरण कमी करून विधानसभेला जास्तीत जास्त जागा जिंकण्याकरता म्हणून परिचारकांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते. यातच मोहिते पाटील विजयदादांबरोबर काम करणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक अनेक वर्ष परिचारक आणि मोहिते पाटील यांनी एकत्र काम केलं होतं. मात्र मध्यंतरीच्या काळात थोडे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला 2009ला. परत मात्र रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक एकत्र काम करत होते. मात्र आता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला आता नेतृत्वाची गरज आहे ग्रामीण भागामध्ये. अशा परिस्थितीमध्ये ते परिचारकांना विधान परिषदेची संधी देऊ शकतात असं राजकीय वर्तुळातून सध्या चर्चा सुरू आहे. येत्या 8-10 दिवसामध्ये याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. याचबरोबर सध्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा परिचारक हे आमदार आवताडे यांच्यावर त्यांचं पटत नाही आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपमध्ये दुफळे असल्याचे चित्र आहे. यामुळे परिचारकांना विधान परिषद देऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सेफ करणे, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये समन्वयाचं वातावरण ठेवणे, मोहिते पाटील दूर गेलेले आहेत भाजपपासून, त्याकरता म्हणून परिचारकांना ताकद देणे आणि परिचारकांनी भाजप सोडून शरद पवारांच्या पक्षाकडे जाऊ नये हाही एक ह्यामध्ये प्रयत्न असू शकतो. कारण गेल्या काही दिवसापासून म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर परिचारक गटात सुद्धा अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि परिचारक आणि पवार यांचे तर अनेक वर्षांचे संबंध आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजप डॅमेज कंट्रोल करण्याकरता म्हणून परिचारकांना संधी देऊ शकते. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक
प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.